मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी मेथीची भाजी दाखवणार आहे. गावाकडे साधी आणि सोपी कशी मेथीची भाजी करतो मैत्रिणींनो, तशी आपण आज मेथीची भाजी करणार आहोत. बघा कशी मेथीची भाजी मी बनवत आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही करून बघा कशी मेथीची भाजी बनते. तर हे बघा, आपण त्याच्यासाठी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. तव्यावरची मेथीची भाजी, तव्यावर टाकलेली झटपट होणारी अशी मेथीची भाजी आणि खायला बी एकदम चांगली चमचमीत अशी चांगल्या पद्धतीची मेथीची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही करून बघा. हे बघा, तुम्हाला मी ही मेथीची भाजी निवडून आणि धुवून घेतलेली आहे. मेथीची भाजी धुवून आणि निवडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे टोमॅटो घेतलेला आहे आणि हे कांदा घेतलेला आहे, हे टोमॅटो आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा थोडासा चवीपुरता लसूण घेतलेला आहे. आता बघा, आपण पहिले काय करणार आहे, तव्यात तेल टाकणार आहोत. 2 टाका 3 टाका तुमच्या आवडीनुसार आणि जेवढं लागतं तेवढं तुम्ही तेल टाकत राहा. आता हे मस्तपैकी तेल टाकलं आहे, तेलाला तडका बसतो हे. आता याच्यामध्ये ना लसूण टाकायचा. हे बघा, लसूणचा तडका द्यायचा, म्हणजे करसर भाजी लागत नाही. हा बघा, लसूणचा तडका दिला आहे आपण. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि कांदा. त्याच्यानंतर टाकणार आहोत टमाटर. यांना चांगलं असं फ्राय करायचं. तव्यावर असं चांगलं फ्राय. कांदा म्हणजे चांगलं फ्राय झाला ना तर टेस्ट लागते, चवदार लागते भाजी खायला. कडू लागत नाही भाजी. उन्हाळ्याची कशी काही भाजी कडू लागते ना, तर कांदा आणि टमाटर चांगलं हे झालं तर भाजी खायला कडू लागत नाही. हे बघा, आपला कांदा टमाटर आणि ते परतत आहे. आज आपण मेथीची भाजी खाणार आहोत. बघा, ती भाजी मेथीची भाजी आज तुम्हाला मी शिकवत आहे कशी बनवायची. मेथीची भाजी अशी बनवली ना, खायला इतकी छान लागते. तर ते चांगल्यापैकी होऊन जाईल ना, परतून जाईल. टमाटर चांगले परतलं ना म्हणजे मग चांगली भाजी लागते. आणि मेथीची भाजीला बारीक नाही निवडायची, अशी जाडसरच निवडायची. काय काड्याने कवळी असली ना, अशी जाडसर निवडायची. आता आपण थोडंसं मीठ बी टाकायचं याच्यात. असं थोडंसं मीठ टाकायचं, कारण मीठ टाकलं शिजताना तर सर्व भाज्या ज्यांना चव येते. असं चांगलं म्हणजे चांगली परतून घ्यायचा तो कांदा. आता लालसर झाला पाहिजे असा परतल्यावर. त्याचा कच्चा तसतच लागतो आणि भाजी काही शिजत नाही, तसतच लागतो खाल्ल्याने. बघा, कांदा कसा परततोय, लालजरत होतोय. असा हा कांदा भाजीचा लालजरत झाला पाहिजे. मग आता याच्यावर आपण काय सोडणार आहोत, भाजी. तव्यावरची भाजी, चमचमीत अशी तव्यावरची भाजी. ही भाजी अशी सर्व सोडून द्यायची. चमचमीत अशी तव्यावरची भाजी मैत्रिणी करून पहा आणि खाऊन पहा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि नेहमीच असे मी तुमच्यासाठी व्हिडिओ पाठवत राहीन. साधे आणि सोपे झटपट होणारे आणि चवदार लागणारी भाजी असे करणारे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहीन. आता याच्यावर काय करायचं, आपल्याला झाकण ठेवायचं. नाही, याच्यावर थोडंसं अजून मीठ टाकायचं आहे, थोडंसं. म्हणजे मग त्या भाजीवरून आहे ना ते मीठ खाली जातं ना, मग चवदार लागते भाजी. पहिल्यांदा टाकलं वरून दे, नाही तर मग खाली
शिजल्यावर तिथंच मीठ लागतं खालच्या साईडला त्या भाजीला आणि वरतून मग मीठ लागत नाही. आता अशी ठेवून जायची आपण. चला आता आपण हे ढक्कन काढून बघूया भाजी कशी. हे बघा, चमचमीत अशी लाल चमचमीत हिरवीगार भाजी अशी झालेली. किती खावाशी कशी शिजते हे बघा भाजी. खायला बी एकदम तोंडाला चव येईल अशी आणि चमचमीत भाजी बनवलेली आहे मेथीची. ह्या पद्धतीने तुम्ही बनवा. अशा पद्धतीने भाजी बनवत राहा. करून पहा भाजी कशी, खाऊन पहा. हिरवीगार उन्हाळ्याची भाजी खायला इतकी खूप छान लागते. ही आपली भाजी. थोडंसं पाणी बी असलं ना रसा तरी खूप छान लागते बरं का खायला. रसा ठेवायचा, नुसती सुकी नाही करायची. अशी एकदम सुकी बनवली ना बरोबर नाही लागत. रस्यामध्ये मिळतून असे खायला एकदम भारी लागते ते. आज आपली मेथीची भाजी आपण खाणार आहोत. मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर. आजची रेसिपी मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर. बघा खाऊन कशी कडक अशी हातावरची भाकर झालेली आहे. आणि ही आपली मेथीची भाजी बघा कशी तयार झालेली.